तर श्री स्वामी समर्थ. आज होता आपल्या कंटेंट क्रिएशन चॅलेंजचा दुसरा दिवस आणि सोबतच आहे ना आज चतुर्थी पण होती. त्यामुळे सकाळीच लवकर उठून बाकीची स्वच्छता आवरून देवपूजा करून घेतली आणि देवपूजेनंतर आहे ना घरात आहे ना एक वेगळीच प्रसन्न येते बरं का. असो, त्यानंतर बाकीची कामे आवरली आणि दुपारी ना मग मस्तपैकी फराळ करून घेतलं, कारण भूक खूप लागली होती आणि वेळ पण खूप झाला होता. त्यानंतर मग आहोनी काल बाजारातून भाजीपाला आणला होता ना, तोच निवडायचा राहिला होता. मी दरवेळेस लवकरच निवडून ठेवते, पण यावेळेस काल जरा काम होती त्यामुळे ते राहून गेलं आणि मग म्हटलं आज पटकन करून घेऊ, कारण हे जर जास्त वेळ पिशवीत राहिलं ना ते याला लगेच ना काही जर खराब वस्तू असेल तर एकाची कीड दुसऱ्याला लागते आणि वास पण येतो. त्यामुळे मग मी जेवढ्या होईल तेवढ्या पटकन आहे ना हे सगळं निवडून ठेवलं. आणि मग काल मी जवळ ज्वारी दळायला दिली होती, तेच दळून आणलं. मग मी डबे वगैरे घासून ठेवला होता आणि मग ते पण आहे ना लगेच त्यात टाकून दिलं, नाही तर पिशवीत राहिलं तर त्यात किडे वगैरे जाऊन बसतात. असो, त्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतला आणि ज्वारीच्या भाकरींसाठी चूल पेटवली होती. पण मग 2-3 पोळ्याच करून घेतल्या आणि 2-3 भाकरी केल्या आणि असा मग स्वयंपाक वगैरे करून घेतला. आणि सोबतच ना डाळीचं पिठलं मी केलं होतं, त्याची रेसिपी ना पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेल. असो, त्यानंतर संध्याकाळी दिवबत्ती केली आणि मग लगेच चंद्रओवाळणीची तयारी करून ठेवली. आणि मग बाप्पांसाठी ना मी मोदक केले होते, पण एक मोदक फुटला आणि सगळ्या मोदकांना असा कलर देऊन गेला. असो, त्यानंतर जेवण वगैरे करून आजचा दिवस असा संपला. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.